मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार। जत तालुक्यामध्ये 5 मंडळ जे सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली त्यामध्ये जे नुकसान झालं त्या अनुषंगाने सर्व तलाट्यांनी युद्ध पातळीवर ग्रामसेवक तलाठी कृषक यांनी 2 ते 3 दिवसात पंचनामे करून दिवाळीपूर्वी यादी अपलोड केलेल्या आहेत। टोटल जत तालुक्यातील एकूण बाधित शेतकरी आहेत 24,082 आणि एकूण क्षेत्र आहे 19,854। टोटल शासनाकडून मंजूर झालेली रक्कम आहे 30 करोड रुपये। त्यापैकी 22,341 शेतकरी यांच्या याद्या अपलोड करण्याला आहेत। त्याचा अमाऊंट आहे 22 कोटी आणि त्यापैकी 18,113 शेतकरी यांच्या खात्यामध्ये 19 कोटी 23 लाख एवढा अमाऊंट जमा झालेला आहे। टोटल जत तालुक्यातील 80% लोकांच्या खात्यामध्ये शासनाचा जो लाभ आहे तो जमा झालेला आहे। उर्वरित 20% जे लाभार्थी आहेत त्यांचा जर फार्म आय डी किंवा ई-केवायसी झालेलं असेल तर पुढील 2-3 दिवसामध्ये जमा होईल आणि ज्यांचं काही अडचणी असतील आणि तलाट्यांनी पंचनामे केले असलेले डेटा अपलोड झालेला असेल त्यांचं पुढच्या 15 दिवसामध्ये अमाऊंट जमा होईल। पुढून ज्यांचं फार्म आय डी काढलेला नाही आणि ई-केवायसी केलेलं नाही जवळपास 7,831 लाभार्थी ज्यांनी ई-केवायसी केलं नाही किंवा फार्म आय डी नाही त्या सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी आपल्या जवळच्या सेतू सुविधा केंद्रात जाऊन ई-केवायसी करून घ्यावी। ई-केवायसी केल्यावर पुढच्या 7 ते 8 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील। त्यानंतर पेमेंट रिजेक्टेड असं जर ऑप्शन आले असेल तर बँकेमध्ये जाऊन आधार सेटिंग करून घ्यावे, बँकेतून ई-केवायसी करून घ्यावी, तेव्हा तुमच्या अकाउंटला पैसे दिसतील। ते पैसे तुमच्या अकाउंटला गेलेत पण दिसत नाहीत। त्यानंतर नेम मिसमॅच ॲज पर फार्म आय डी असेल तर फार्म आय डीचं नाव आणि आपल्या 7/12 आधार कार्डचं नाव वेगळं असेल तर ते आपण तपासावे आणि आमच्या तहसील कार्यालयातील क्लर्क जे आहेत संबंधित त्यांच्याकडे आणून द्यावे। आणि पेमेंट सक्सेसफुल आहे तरी पण पैसे जर आले नाहीत तर आधार कार्ड जे बँक अकाउंटला ते लिंक करायचं आहे, ते लिंक केल्यावर तुम्हाला दिसतील। आणि शेवटचं महत्त्वाचं ई-केवायसी पेंडिंग असेल तर ते तुम्हाला कंपल्सरी करावे लागते आणि ई-केवायसीची साईट सुरू झालेली आहे। त्यामुळे सर्व जत तालुक्यातील शेतकरी बांधवांना आव्हान आहे ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी आणि पुढील 7 दिवसात 100% अधोन वाटप होईल याची आम्ही दक्षता घेत आहोत। थँक्यू।